हाय गाईज, मी नंदिनी। आज आपण बनवत आहोत डाळ पालक। तर ही डाळ शिजवलेली आहे, चोवी डाळ, आणि ही आहे पालक। आणि मग हे थोडं थोडं कढीपत्ता, लसण, लाल मिरची आणि टमाटर, कोथिंबीर, सांबार आणि हा जिरा। तेल गरम करायला मांडलेलं आहे, तिंडीला तेल टाकलेलं आहे। आता आपण टाकू लसणाच्या किडल्या। तर लसणाच्या किडल्या घातल्यात आपल्या। त्यानंतर वारल्या मिरच्या घालून घेऊ। वारल्या मिरच्या झाल्या की जिरा, मोहरी, कढीपत्ता घालून झाला की पालक घालून घेऊ। पालक घातले की हळद घालून घेऊ। हळद घातली की याला छान असं मिक्स करून घेऊ। पालक छान याच्यात शिजू देऊ। तुम्ही डाळीमध्ये पालक शिजवून बनवतो, मी पण कधी बनवून घेते, पण डाळीमध्ये मी हे नवीन पद्धतीने सांगत आहे। आधी पालक घालायची, नंतर टमाटर घालून घेऊ, 2-3 टमाटर। हे छान इथं शिजू देऊ। तर त्या थोडंसं टमाटर आणि हलकं फ्राय हे झाल्यानंतर आपण घालून घेऊ चवीनुसार नमक, 2 चम्मच टाकत आहे, आणि तिखट, दीड चम्मच तिखट। त्याला मिक्स करून छान शिजू देऊ। तर गाईज, आपलं सगळं मटेरियल शिजलेलं आहे, पूर्ण ग्रेव्ही शिजलेली आहे बघा छानपैकी। टमाटर पण, पालक पण सुद्धा शिजली आहे। आता आपण डाळ घालू याच्यामध्ये। तर बघा, डाळ घालून घेऊ। तर ही डाळ तडका पालक अशी बनवली ना तर छान लागते। आता याच्यामध्ये आपल्याला जेवढं लागते तेवढं पाणी घालून घेऊ, 2 मिनिटं शिजू देऊ, आणि नंतर पाणी घालून घेऊ। डाळ पालक 1 नंबर लागते ह्या प्रकारे बनवलं तर। तर बघा, आपलं थोडंसं मसाला मध्ये डाळ शिजलेली आहे। तर आता याच्यामध्ये डाळीच्या कटोऱ्यात जो पाणी होता ते घालून घेऊ आपण याच्यात। तुम्हाला लागते तेवढं पाणी घाला, आपल्या घरच्या जीवानुसार। बघा, मला थोडीशी हलकी पतलीच आवडते, कारण जास्त गाढ मग ते अजून थंडीने गाढी होते। तर बघा, मी एवढा टोटल पाणी घातले, जास्त गाढी नाही आवडत मला, आणि यात थंडीचे दिवस आहेत तर लवकरच गाढी वगैरे होते। तर बघा, त्याच्यामध्ये आता आपण हे सांबाराचे डंठल घालून घेऊन, हे बघा सांबाराचे डंठल। मग भाजी झाल्यावर थोड्या वेळानं तर छान एक खदरी येऊ देऊ, उकडी, आणि मग सांबार घालू। मग आपली डाळ रेडी आहे। ह्या प्रकारे डाळ बनवली मस्त, खायला टेस्टी वाटते, आणि आवडीनं खाते सुद्धा माणूस। थंडीची आता थोडी रश्शा पाण्यामध्ये, आणि चांगली हेल्दी भाजी, हेल्दी डाळ आहे आपली, तुरीच्या डाळीची बनवलेली। तर बघा, डाळीला छान खदरी आलेली आहे। तर बघा, डाळीला छान खदरी आली। या प्रकारे 2 मिनिटं शिजू देऊ आणि बंद करून घेऊ। तर आपली डाळ रेडी आहे। 1 मिनिट याच्यामध्ये थोडंसं शिजली तर छान अर्क निघते डाळीचा। बघा या प्रकारे कशी पालक सुद्धा दिसते, आणि धनिया टाकलेला दिसते, आणि डाळ पालक बनवला तर सगळं मिक्स होऊन जाते, दिसत नाही। आणि पालक असे टाकला तर हेल्दीची हेल्थ पण होते, आणि पालकचा जो अर्क राहते तो सुद्धा याच्यात येते कच्चा असल्या म्हणजे, आणि हे केला शिजवला तर ते पूर्ण उबालल्यासारखे होते। बघा, 7 आणण्यामध्ये आपली डाळ तयार आहे गाईस। तर बघा गाईस, आपली भाजी आता बंद केली आहे, आपली डाळ पालक रेडी आहे। तर याच्यामध्ये तुम्ही आता सांबार घालून घ्या, आणि सर्च करून खाऊन घ्या, सर्व करून खाऊन घ्या। मला आता जेवायला थोडा वेळ आहे। तर बघा गाईस, या प्रकारे बनवून बघा। आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। बाय, टेक केअर।